ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 kg असणार। गॅस टंचाईवर सरकारचा नवा फंडा। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर होतो आहे। कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा प्रभावित झाला असून त्यामुळे आयातीत घट झालेली आहे। परिणामी तेल विपणन कंपन्यांकडील उपलब्ध साठा झपाट्याने कमी होत आहे आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार आणि कंपन्या सज्ज होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरमधून पुरवल्या जाणाऱ्या LPGचे प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे। 14.2 किलोच्या सिलेंडरऐवजी आता 10 किलो गॅस देण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे तुटवडा असूनही सरकारला अधिक खऱ्यानं LPGचा पुरवठा करणे शक्य होईल। देशातील LPG आयातीबाबत परिस्थिती तणावपूर्ण आहे, कारण आखाती देशांकडून नवीन मालवाहतुकीचे आगमन सध्या होत नाही। गेल्या आठवड्यात 2 जहाजांमार्फत अंदाजे 92,700 टन गॅस आला, जो केवळ एका दिवसाच्या वापराएवढा आहे। शिवाय व्यावसायिक वापरकर्त्यांना पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे उपलब्ध साठ्यावर आणखीन दबाव वाढला आहे। पेट्रोलियम मंत्रालयातील सहसचिव सुजाता शर्मा यांनी अलीकडेच अनेक वेळा सूचित केलं आहे की देशातील LPGची परिस्थिती सतत चिंतेचा विषय आहे। जर सिलेंडरमधील गॅसचं प्रमाण कमी करण्याचा निर्णय अंमलात आणला गेला तर त्याची किंमतही त्यानुसार ठरवली जाईल। अधिकाऱ्यांच्या मते असे सिलेंडर कमी भरलेले आहे ते स्पष्टपणे दर्शवण्यासाठी त्यावर एक वेगळे स्टिकर लावलं जाईल आणि हे साध्य करण्यासाठी बॉटलिंग प्लांट्सना त्यांच्या प्रणालीमध्ये बदल करावे लागतील। संपूर्ण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आवश्यक नियामक मंजुरी मिळवावी लागेल। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।